आमच्या मागण्यात देवेंद्र फडणवीस बोलले होते सत्ता यायच्या अगोदर आम्ही कर्जमाफी करू, पण केली नाही. मग कर्ज वसुली का चालू आहे? ह्या बँका का आमच्या शेतकऱ्यांच्या घरात जात आहेत? आमचा विरोध आहे याला, आम्ही विरोध करतोय. तुम्ही उदय सामंत बोलले होते बच्चू भाऊंना की आम्ही करणार नाही. बँकांनी सक्तीची कर्जमाफी वसुली बंद केली पाहिजे. फक्त वसुली बंद करा. कर्जमाफी होत नाहीये, तुमची काय मागणी आहे? आमची हीच मागणी आहे की बँकांची सक्त वसुली बंद करा. बँकांची सक्त वसुली बंद करा. जी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन आज बँका त्यांना पिडतायत, बच्चू भाऊची हीच मागणी आहे की तुम्ही सक्तीची कर्ज वसुली बंद करा. शेतकरी आत्महत्या करतोय. होणार आहे बँकवाल्यांनी शेतकऱ्याच्या घरी जाऊ नये. सक्तीची कर्ज वसुली बंद झालीच पाहिजे. शेतकऱ्याची सक्तीची कर्ज वसुली बंद झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. श्रीमंतांचे कर्ज माफ होतात, गरिबांचे कर्ज का माफ होतात? पतींचे कर्ज माफ होतात. हे जाऊ दे गाडी, हे सरकारी, हे सरकार. दादा काय मागणी आहे? दादा शेतकऱ्यांना बँकवाले नोटिसा पाठवून जप्तीच्या ऑर्डर काढून त्रास देतात आहेत. जर महाराष्ट्र शासन कर्जमाफी करणार आहे तर बँकवाले का त्रास देतात आहेत? बँकवाल्यांनी त्रास देऊ नये शेतकऱ्यांना, नाही तर